नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुमच्यासाठी ज्ञानज्योती एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ ॲनालिसिस सीरीज स्टार्ट केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण सुरुवात हिस्ट्रीच्या सब्जेक्टने केली होती आणि 2020 पर्यंतचे 22 पर्यंतचे क्वेश्चन पेपर आपण ऑलरेडी ॲनालिसिस केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023चा पेपर ॲनालिसिस करणार आहोत. त्यामुळे आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की PYQ ॲनालिसिस करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, PYQ पाठांतर करायचे नाही. ठीक आहे. सो सुरू करू. आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशन, ठीक आहे, असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? ठीक आहे. क्वेश्चन काय की पंडिता रमाबाईंचं जे काही रमाबाई असोसिएशन होतं, तर त्या असोसिएशनसाठी किंवा त्या असोसिएशनच्या अनुमतीने सल्लागार मंडळ एक नेमलेलं होतं. तर त्या सल्लागार मंडळमध्ये कोण होतं? ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे, रमाबाई रानडेंनी ज्यावेळेस आर्य महिला समाज स्थापन केला त्यावेळेस किंवा त्यांच्या इतर कार्याला महाराष्ट्रामध्ये सपोर्ट केलेला आहे महादेव गोविंद रानडे, RG भंडारकर आणि KT तेलंग यांनी. ठीक आहे. त्यामुळे हे 3 ऑप्शन मध्ये असायलाच पाहिजे. सो 1, 2, 3 हे केवळ याच ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे. आपल्याला ही तीनही नावं माहिती हवी किंवा तीनही नावं जी होती, हे तीनही व्यक्ती जे होते ते आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस आर्य महिला समाज किंवा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस पंडिता रमाबाई आल्या तर त्यांच्या कार्यामध्ये मदत करायला या 3 व्यक्ती होत्या. त्यामुळे आपल्या आन्सरमध्ये हे असायला हवं, या 3 असायला हवं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट. ठीक आहे. तर पंडिता रमाबाई इम्पॉर्टंट सोशल रिफॉर्मर किंवा समाज सुधारक. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण समाज सुधारक मध्ये स्टडी करतो. तर त्यांनी स्थापन केलं होतं शारदा सदन. ठीक आहे. तर विधवा स्त्रियांना मदत करण्यासाठी त्यांनी शारदा सदनाची स्थापना केलेली होती. कधी? 1889 मध्ये मुंबईमध्ये. त्यांनी निराश्रित, त्याचा उद्देश काय होता शारदा सदनचा, की निराश्रित विधवा व अनाथ मुलींना शिक्षण आणि राहण्याची व्यवस्था मोफत करण्यासाठी. ठीक आहे. तो शारदा सदनच्या व्यवस्थापन मंडळातील व्यक्ती कोण होत्या? तर महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा.गो. भंडारकर आणि न्यायमूर्ती KT तेलंग. ठीक आहे. आता मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं, रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने. ठीक आहे. सल्लागार मंडळ नेमलं होतं. तर हे सल्लागार मंडळ या 3 व्यक्ती मिळून बनलेलं होतं. त्यांना त्यांच्या कामात या 3 व्यक्तींनी मदत केलेली होती, हे एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो आर्य महिला समाज स्थापन करतानाही यांचा समावेश त्याच्यामध्ये होता. ठीक आहे. सो पंडिता रमाबाईंनी काय कोणत्या संस्था स्थापन केलेल्या? मुक्ती सदन, कृपा सदन, बातमी सदन, त्याच्यानंतर सदानंद सदन आणि रमाबाई असोसिएशन. ठीक आहे. सो मुक्ती सदन त्यांनी कशासाठी केलं होतं? ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी. नेक्स्ट, कृपा सदन जे आहे ती निराश्रित विधवांसाठी. त्यानंतर बातमी सदन हे अंधांसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केलेली होती. आणि त्यानंतर सदानंद सदन अनाथ मुलांसाठी. ठीक आहे. हे जोड्या लावायला विचारू शकतात आणि विचारलेलं आहे की पर्टिक्युलर संस्था जी आहे ती कशासाठी स्थापन करण्यात आलेली होती. ठीक आहे. तो रमाबाई असोसिएशन हे त्यांनी US मध्ये स्थापन केलेलं, अमेरिकेमध्ये, निराधार स्त्रियांना मदत करण्यासाठी. ठीक आहे. सो रमाबाई, पंडिता रमाबाई यांचे ऑर्गनायझेशन ते पर्टिक्युलरली कशासाठी स्थापन केले, कधी स्थापन केले, एवढी बेसिक माहिती असायला हवी. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश, ठीक आहे, कोणी केला होता? ठीक आहे. सो ऑप्शन मध्ये आहे राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे आणि भाई माधवराव बागल. ठीक आहे. सो क्वेश्चन जर पाहिला, व्यवस्थित वाचला तर इकडे काय लिहिलंय की कामगारांची संघटना आहे पीपल्स युनियन. ठीक आहे. ही संघटना स्थापन करण्याचा काय सांगितलंय? उपदेश. ठीक आहे. किंवा ऍडवाइस
ठीक आहे, उपदेश सांगितला आहे 1918. तर 1918 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे नव्हते. ठीक आहे, ते नव्हते. त्याच्यानंतर इथे सांगितलंय उपदेश. उपदेश कोण देईल? ठीक आहे, मोठी व्यक्ती, जिच्या जिच्या विचारांना किंवा जिच्या मतांना समाजामध्ये ऐकलं जातं, जिचं बोलणं. ठीक आहे, असं कोण आहे? ठीक आहे, राजर्षी शाहू महाराज, कारण ते राजे होते. ठीक आहे, छत्रपती होते. सो राजर्षी शाहू महाराज जे ते उपदेश देऊ शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम त्यावेळी नुकतंच सुरू झालेलं होतं. ठीक आहे, 1918 मध्ये नुकतंच सुरू झालेलं होतं आणि ते उपदेश नसता दिला त्यांनी डिरेक्टली स्थापनेमध्ये सहभाग असता किंवा त्यांनी स्थापन केली असती ती संस्था. ठीक आहे, सो उपदेश ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण मोठी पर्सनॅलिटी बघतो की ज्याचं प्रजा ऐकते, आणि असे आहेत राजर्षी शाहू महाराज. भाई माधवराव बागल यांच्याबद्दल हे सेंटेन्स ऑब्विसली सूट होत नाही. 1918 नारायण मेघाजी लोखंडे त्यामुळे गेले. त्याच्यानंतर उपदेश शब्दावरून आपल्याला कळालं की ठीक आहे, ह्या दोन पर्सनॅलिटी असू शकतात, परंतु 1918 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं काम नुकतंच सुरू झालेलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 की ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्त. ब्राह्मणेतर पत्रकारिता आधी सांगितलं की ब्राह्मणेतर चळवळ जी आहे, ब्राह्मणेतर चळवळ याच्यावरती दरवर्षी क्वेश्चन विचारला जातो. चळवळ, त्याच्यामधील नेते असतील, त्याच्यामधील वृत्तपत्रे असतील, याच्यावरती तर कायम प्रश्न असतो. ठीक आहे, त्यामुळे ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्त मेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केली? ठीक आहे, सो प्रश्न काय याच्यात काय हायलाइट करायला? ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्त मेढ. ठीक आहे, म्हणजे अशी व्यक्ती आहे की ज्यांनी ब्राह्मणेतर वृत्तपत्र त्यावेळी ब्राह्मणेतर वृत्तपत्र जे आहे तर त्याला नुकतीच सुरुवात केलेली होती. ठीक आहे, वृत्तपत्र. ठीक आहे, नेक्स्ट आहे की चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेवरील हल्ल्याचा बचाव केला त्यांनी वृत्तपत्राद्वारे. ठीक आहे, सो ऑप्शन दिलेले आहे नारायण मेघाजी लोखंडे, तुकाराम तात्या पडवळ, त्याच्यानंतर भाऊ दाजी लाड आणि कृष्णाजी भालेकर. तर भाऊ दाजी लाड हे ब्राह्मणेतर याच्यामध्ये येत नाही. नेक्स्ट आहे नारायण मेघाजी लोखंडे, हे पण ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली नव्हती म्हणून ते येत नाही. आणि तुकाराम तात्या पडवळ हे सुद्धा येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ फक्त एकाच व्यक्तीकडे जातो, ते म्हणजे कृष्णाजी भालेकर. सो ऑप्शन नंबर 4, कारण की आपल्याला माहिती महात्मा ज्योतिराव फुलेंसोबत ते होते, त्यांनी काम केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुलेंसोबत. त्याच्यानंतर त्यांनी ब्राह्मणेतर पत्रकारिता, ठीक आहे, त्यांनी सुरू केलेलं दीनबंधू. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा ब्राह्मणेतर वृत्तपत्र जे होता, ठीक आहे, सो दीनबंधूची त्यांनी सुरुवात केलेली. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन आहे कृष्णाजी भालेकर. ऑप्शन इलिमिनेट करण्यावरती फोकस द्यायचा, कोण नसू शकतं ना की कोण असू शकतं त्याच्यावरती. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी हायलाइट केलेल्या आहेत, त्यांना सर्कल करायचे आणि त्या गोष्टीवरून मग अंदाज लावायचा आहे. ठीक आहे, कारण इथं पहिल्याच सेंटेन्समध्ये दिलं किंवा पहिल्याच ह्याच्यात दिलंय की ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती ब्राह्मणेतर हा शब्द महत्वाचा आहे. ब्राह्मणेतर नेते कोणते होते हे आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या पद्धतीने इलिमिनेशन टेक्निक वापरायची आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे कृष्णराव पांडुरंग भालेकर. त्यांच्यावरती आपण पाहिलं आधीच्याही क्वेश्चन पेपरमध्ये वारंवार आपल्याला त्यांच्यावरती PYQ दिसतात. लास्ट हा पण होता की ठीक आहे, मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण त्यांच्यावरती क्वेश्चन दिसला, त्यांचे बुक्स विचारले होते बरोबर विसंगत ह्याच्यावरती.
की त्यांचं बुक कोणतं होतं. ठीक आहे. सो कृष्णराव पांडुरंग भालेकर इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी क्वेश्चन जातो यांच्यावरती. ठीक आहे. सो बेसिक माहिती असायला हवी, त्यांचं काम माहिती असायला हवं. ठीक आहे. सो कृष्णराव पांडुरंग भालेकर हे महात्मा फुले यांचे जवळचे सहकारी. ठीक आहे. 1877 मध्ये त्यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलं. ठीक आहे. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व कामगार वर्गाच्या समस्या समाजासमोर मांडल्या. त्यानंतर रूढीवादी राष्ट्रवादाचे प्रबळ प्रवक्ते विष्णू शास्त्री चिपळूणकर ज्यांनी महात्मा फुलेंवरती टीका केली होती, तर त्यावेळी कृष्णराव भालेकर यांनी आपल्या दीनबंधू या वृत्तपत्रातून विविध शैलीत लेखन करून महात्मा फुलेंचा समर्थपणे बचाव केलेला होता. ठीक आहे. तो कृष्णराव पांडुरंग भालेकर इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी किंवा सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज, त्याच्यानंतर आधी महात्मा फुले, सत्यशोधक समाज, ब्राह्मणेतर चळवळ, हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. हे टॉपिक्स मिस करायचे नाही, याच्यावरती क्वेश्चन जातातच चळवळ. ठीक आहे. याच्यामध्ये असलेल्या पर्सनॅलिटी सत्यशोधक समाजवरती सुद्धा नेहमी क्वेश्चन दिसतो. या 3 पैकी एका टॉपिक वरती क्वेश्चन दिसतातच, त्यामुळे तिन्ही टॉपिक इन्क्लूड करायचे आहेत. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th, मालविका अग्निमित्र. मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्यांच्या वैवाहिक संबंधावरती प्रकाश पडतो. ठीक आहे. सो मालविका अग्निमित्र हा जो ग्रंथ आहे, तर कालिदास यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यात विचारलंय की हे पुस्तक किंवा हा ग्रंथ किंवा हे नाटक हे कोणत्या 2 राजघराण्यांच्या वैवाहिक संबंधावरती अवलंबून किंवा प्रकाश पाडतं. ऑप्शन मध्ये आहे शुंग, विदर्भ किंवा यज्ञसेन घराणा, नेक्स्ट गुप्त आणि वाकाटक घराणा, शक आणि सातवाहन घराणा, आणि चालुक्य आणि वर्धन घराणा. ठीक आहे. सो हा क्वेश्चन इझी लेवल मध्ये आहे, कारण की मालविका अग्निमित्र जे आहे हे खूप फेमस आहे, किंवा कालिदासांची पुस्तकं आपण एन्शंट हिस्ट्रीमध्ये करतोच, कालिदास किंवा इतरही काही ग्रंथ पुस्तके महत्वाची नाटके. ठीक आहे. तो या सगळ्यांचा आपण मी सांगितलं होतं की लेखक असेल तर लेखक किंवा हे असेल लेखक आणि त्यांची पुस्तकं यांच्यावरती क्वेश्चन दिसतातच, त्यामुळे मालविका अग्निमित्र हे खूप फेमस आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय, तर तो इझी कॅटेगरीतला क्वेश्चन आहे. माहिती हवा आणि याच्यात पहा, मी आधी सांगितलं होतं जो ऑप्शन आन्सर असेल तो आयोग खूप एक्सप्लेन करतो, जेणेकरून तो चुकीचा ठरू नये. ठीक आहे. एक्सप्लेन करतो. या ठिकाणी विदर्भ याचं पुन्हा ब्रॅकेटमध्ये सांगितलं की विदर्भ म्हणजेच यज्ञ सेन, त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम ज्यावेळेस येतच नाही त्यावेळेस आपण अशा पद्धतीचा वापर करू शकतो. परंतु हा इझी क्वेश्चन आहे. मालविका अग्निमित्र हे कालिदासांचं नाटक आहे आणि त्याच्यामध्ये शुंग आणि विदर्भ घराणे जे आहे तर त्यांच्यातील वैवाहिक संबंधावरती ते नाटक प्रकाश पाडतं. त्यामुळे कालिदासांची इतर पुस्तकं जी आहेत ते ती सुद्धा आपण लक्षात घ्यायची आहेत, ती सुद्धा अभ्यासामध्ये इन्क्लूड करायची आहेत. ठीक आहे. सो मालविका अग्निमित्रम जे आहे हे कालिदासाने लिहिलेलं संस्कृत नाटक आहे. नेक्स्ट शुंग सम्राट अग्निमित्र. ठीक आहे. मालविका अग्निमित्रम म्हणजेच मालविका आणि अग्निमित्र यांच्यातील प्रेमकथा या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे. सो हे नाटक कालिदासाचं पहिलं नाटक मानलं जातं. ठीक आहे. विचारूही शकतात की खालीलपैकी कालिदासाचं पहिलं नाटक कोणतं होतं किंवा कोणतं मानलं जातं, तर मालविका अग्निमित्र, आणि त्यामुळे ते जास्त फेमस आहे. शुंग साम्राज्यातील संगीत व अभिनय कला करणाऱ्या कलाकारांचे चित्रण याच्यात आहे. सम्राट पुष्यमित्र शुंग यांनी केलेल्या राजसूय यज्ञाचं वर्णन यात आहे. त्यानंतर या नाटकातून शुंग आणि विदर्भ म्हणजे यज्ञसेन घराणे या 2 राजघराण्यातील वैवाहिक संबंधावरती प्रकाश टाकलेला आहे. ठीक आहे.
नेक्स्ट, वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम कोणते? आधी सांगितलं की ज्यावेळेस प्राचीन भारताचा इतिहास, ठीक आहे, प्राचीन भारत इतिहास करणार तर त्याच्यामध्ये सिंधू संस्कृती, सिंधू संस्कृती आणि त्यानंतर सिंधू संस्कृतीनंतर येतं वैदिक संस्कृती, ठीक आहे, वैदिक संस्कृती इम्पॉर्टंट. यावेळेस म्हणजे यावरतीच क्वेश्चन्स आपल्याला जाताना दिसते. आपण बाकीचे पण PYQ पाहिले 2013 पासून, तर सिंधू आणि वैदिक संस्कृती आणि त्याच्यानंतर महाजनपदे याच्यावरती क्वेश्चन दिसतो, ठीक आहे, दिसतातच. या तीन याच्यावरती नेसेसरीली प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये क्वेश्चन दिसतात. त्यामुळे अभ्यास करताना या तिघांना प्रायोरिटी द्यायची आहे आधी, ठीक आहे. सो वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? ठीक आहे, निष्क, त्यानंतर कृष्णाल, शतमान, गण आणि श्रेणी, ठीक आहे. तर त्यामध्ये शतमान म्हटलं, ठीक आहे, विनिमयाचे माध्यम. शतमान, शत म्हणजे 100, ठीक आहे. सो त्याच्यावरून कळेल की हा हे काहीतरी मोजण्यासाठी किंवा काउंट करण्यासाठी यूज करू शकतो. सो शतमान जे आहे ते ऑप्शन मध्ये असायला हवं. सो 3 इकडे आहे, इकडे आहे आणि 3 इकडे आहे, याच्यात नाही. आपण पहिला ऑप्शन एलिमिनेट केला. त्यानंतर आहे श्रेणी. श्रेणी म्हणजे काय तर श्रेणी म्हणजे काय की वर्गीकरण असेल हे कशाचं तरी, हे काउंट करण्यासाठी श्रेणी यूज नाही करणार आपण, ठीक आहे. तो श्रेणी हा शब्द जो आहे तो जास्तीत जास्त वर्गीकरणासाठी वापरू शकतो किंवा स्पेसिफिक गट असतील सो गटांसाठी हा वापरू शकतो. त्यामुळे श्रेणी जो आहे तो सुद्धा आपण कट करू शकतो. सो आपल्याजवळ 2 ऑप्शन राहतात, 50-50 मध्ये आपण येतो, ठीक आहे. सो याच्यामध्ये कळतं की सेकंड जे आहे ते बरोबर आहे, म्हणजे कृष्णाल हा सुद्धा आहे, शतमान आहे. आता प्रश्न राहतो 1 आणि 4 मध्ये, गण आणि निष्क, ठीक आहे, गण आणि निष्क. त्याच्यामध्ये गण नाही तर निष्क जे आहे ते याचा आन्सर आहे, ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1, ठीक आहे. गण नाही, गण आपल्याला माहिती आहे परिषद होती, ठीक आहे. गण ही एक परिषद होती त्यावेळेस वैदिक काळामध्ये की ज्याच्यामध्ये महिला सामील व्हायच्या, ठीक आहे, ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 इझी लेवलचा क्वेश्चन होता, ठीक आहे. यस, वैदिक संस्कृतीमधील व्यापार आणि चलन या काळात निष्क आणि हिरण्य पिंड, ठीक आहे, हे विनिमय माध्यम होते. ऋग्वेदिक काळात निष्क हे सोन्याचे चलन होते. त्यानंतर कृष्णल आणि शतमान ही देखील चलन विनिमयाची साधने म्हणून वापरली जायची. त्यामुळे निष्क, कृष्णल आणि शतमान ही सोन्याची नाणी होती, ठीक आहे. सो श्रेणी, श्रेणी म्हणजे काय गिल्ड सिस्टीम, म्हणजे काय तर प्राचीन भारतात व्यापारी आणि कारागिरांची संघटना म्हणजे काय श्रेणी, ठीक आहे. व्यापारी आणि कारागिरांची संघटना म्हणजे श्रेणी. व्यवसायातील लोकांची स्वतंत्र संघटना म्हणजे गिल्ड सिस्टीम किंवा श्रेणी. आधी पण पाहिलं आपण की प्राचीन काळातील जे शब्द आहेत, ठीक आहे, शब्द हे विचारले जातात आणि त्यांचा अर्थ हे विचारले जातात, ठीक आहे, प्राचीन भारत इतिहासामध्ये, ठीक आहे. त्यामुळे महत्वाचे जे शब्द आहे, ठीक आहे, ते पाठ करायचेच आहे, ते लक्षात ठेवायचेच की त्याचा अर्थ काय होतो, ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 6 आहे, सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताने शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन औलिया किंवा निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली होती आणि हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे, ठीक आहे. तो हे सांस्कृतिक इतिहासात येतो, याच्यावरती पाहिलं आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावरती एक क्वेश्चन येतो, ठीक आहे. त्यामुळे जस्ट PYQ मधून जरी हा कंटेंट केला तरी तो सफिशियंट आहे प्रिलिम्स साठी, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये आहे गोरखनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ आणि कानिफनाथ, ठीक आहे. सो बऱ्याच मुलांचा क्वेश्चन हा किंवा इथे कन्फ्युजन झालं होतं की काय असेल हा क्वेश्चन,
हार्ड कॅटेगरीतला आपण बोलू शकतो, कारण की एवढा स्टडी आपण सांस्कृतिक इतिहासाचा करत नाही, तोही महाराष्ट्राचा. ठीक आहे. सो याच्यामध्ये पुन्हा कन्फ्युजन होतं की काय असेल. बऱ्याच मुलांचा हा क्वेश्चन चुकलेला, परंतु त्याचा आन्सर आहे कानिफनाथ. ठीक आहे. सो एक अप्रोच जनरली असा बोलला जातो, जनरली काय की हिस्ट्रीमध्ये जर काहीच माहिती नसेल तर मोठी पर्सनॅलिटी, ऑप्शन मध्ये मोठी पर्सनॅलिटी कोणती आहे ते आधी पाहायचं याच्यामध्ये, कारण की जी मोठी व्यक्ती त्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर आपल्या ओळखीचे आपल्याला दिसतात कानिफनाथ, आणि तेच आन्सर बरोबर आहे. तो हा झाला अभ्यासाच्या पलीकडचा अप्रोच किंवा लॉजिक बोलू शकतो आपण, परंतु प्रायोरिटी अभ्यासाला आणि त्याच्यानंतर जर येत नसेल तरच लॉजिक. ठीक आहे. मग नाथ पंथ आहे किंवा नाथ संप्रदाय जो महाराष्ट्रामध्ये कार्यरत होता, तर नाथ पंथ हा शैव संप्रदाय जो आहे, शिवाची भक्ती करणारा, महादेवांची भक्ती करणारा एक महत्वाचा योग प्रधान संप्रदाय आहे. या संप्रदायाचा उगम सुमारे 8व्या ते 12व्या शतकामध्ये झालेला आहे. आदिनाथ परमेश्वर यांच्यापासून झाल्याचं मानलं जातं. नाथ पंथात योग साधनेला महत्व आहे. ठीक आहे. योग साधनेला विशेष महत्व देण्यात आलेले असून योग मार्गाने सिद्धावस्था प्राप्त करणे हेच या संप्रदायाचे मुख्य धोरण आहे किंवा ध्येय आहे. आता नाथ संप्रदायामध्ये आध्यात्मिक शिस्त, तपस्या आणि योग साधनेचा प्रसार केला. ठीक आहे. सो नाथ संप्रदायाबद्दल थोडी बेसिक माहिती असू द्या, कारण PYQ विचारून गेलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे कधी एरिया रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन 7 नंबर, खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. ठीक आहे. सो पॅटर्न आपल्या लक्षात आला की कालक्रम विचारत आहे घटनांचा. ठीक आहे. कोणत्या, ज्या घटना समान कालावधीत एक वर्षाच्या आत किंवा 1 वर्षामध्ये अशा 2-4 वर्षात घडलेल्या आहेत, बऱ्याच घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत, असा कालखंड. सो मी सांगितलं होतं 1900 पासून 1947 पर्यंतचा घटनाक्रम आपल्याला माहिती पाहिजे, आणि त्याच्या आधीच आपण 1857 ते 1900 पर्यंत. ठीक आहे. हे सुद्धा माहिती पाहिजे की कोणत्या वर्षी कोणती संस्था स्थापन झाली, त्यानंतर काही करार झाला वगैरे, सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. हिस्ट्रीत अशा टाईपचे क्वेश्चन वारंवार दिसतात. ठीक आहे. सो श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल आणि धारासना सत्याग्रह. ठीक आहे. तो नेहरू अहवाल आपल्याला माहिती आहे 1928. धारासना सत्याग्रह म्हणजेच सविनय कायदेभंग, त्यावेळेस झालेला धारासनाला सत्याग्रह, तो सविनय कायदेभंग. जी चळवळ सुरू झालेली 1930 ला. ठीक आहे. पुणे करार 1933. ठीक आहे. 33-34. त्याच्यानंतर श्वेतपत्रिका जी त्याच्या नंतर निघालेली आहे. ठीक आहे. सो याच्यावरून कळालं आपल्याला की याच्यामध्ये नेहरू अहवाल आधी आलेला. सो 3 आपलं पहिलं आन्सर असावा, आणि 3 फक्त एकातच आहे. म्हणजे या दोघांपैकी जरी आपल्याला माहिती असेल की नेहरू अहवाल आणि पुणे करार, नेहरू अहवाल आणि धारासना सत्याग्रह. ठीक आहे. आणि या महत्वाच्या घटना आहेत, या सगळ्यांना माहिती असतात, त्यामुळे इझी लेवलचा क्वेश्चन होता. फक्त एक माहिती असायला हवं होतं की नेहरू अहवाल आधी आलाय आणि त्याच्यानंतर सत्याग्रह झालेला आहे. ठीक आहे. सो इझी क्वेश्चन होता. अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला पाहिलेत आपण की वारंवार दिसतात कालक्रम, तो हिस्ट्री त्याच पद्धतीने करायचं आहे. नेक्स्ट आहे नेहरू अहवाल जो 1928 ला आला, धारासना सत्याग्रह 1930, पुणे करार 1932 आणि श्वेतपत्रिका 1933, व्हाईट पेपर 1933 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. तो इम्पॉर्टंट घटना लक्षात ठेवायच्या आहेत. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, पुढील वाक्य डॅश डॅश यांच्या विषयी आहेत. ठीक आहे. पुन्हा समाज सुधारक जे आहेत यांच्याबद्दल असा क्वेश्चन दिसतो. समाज सुधारक
यांच्यावरती अशाच टाईपचं पर्सनॅलिटी डिस्क्राईब केलेली असते, विश्लेषण दिलेलं असतं आणि त्याच्यावरून समाजसुधारक ओळखायला सांगतात. ठीक आहे. सो महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांची महत्वाची भूमिका. शिक्षण क्षेत्र, त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तके तयार केली. ठीक आहे, पाठ्यपुस्तके तयार केली. नेक्स्ट, गणित व शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. म्हणजे शून्यलब्धी या पुस्तकाचे ते लेखक होते. ठीक आहे, जे त्यांनी गणित आणि शास्त्रावर लिहिलं. नंतर केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिलेलं आहे. केशवराव भवाळकर यांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो ऑप्शन मध्ये आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, बाळशास्त्री जांभेकर आणि गोपाळ हरी देशमुख. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती शून्यलब्धी हे पुस्तक कोणी लिहिलंय? बाळशास्त्री जांभेकर. एकाच सेंटेन्स वरून येतं, कारण त्यांनी गणित आणि शास्त्रावरती सुरुवातीला पुस्तक लिहिलेलं शून्यलब्धी. त्यामुळे ज्यावेळेस बाळशास्त्री जांभेकर आपण स्टडी करतो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली हे कव्हर होतं. ठीक आहे. त्यांनीच पाठ्यपुस्तके तयार केली आणि शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यामुळे सोपा क्वेश्चन होता. समाज सुधारकांवरती आपल्याला क्वेश्चन जे आहे सोपे दिसतात किंवा आपल्या त्याच्यातले दिसतात. ठीक आहे. सो बाळशास्त्री जांभेकर आद्य पत्रकार बोललं जातं त्यांना. ठीक आहे. दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र जे आहे ते त्यांनी सुरू केलेलं. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. शैक्षणिक कार्य पाहिलं तर ब्रिटिश सरकारने त्यांची मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून केलेली होती. त्यानंतर त्यांनी पाठ्यपुस्तके, मराठीतील पहिली पाठ्यपुस्तके तयार केली वेगवेगळ्या विषयावरती, इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र. तो सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी मराठीमध्ये पाठ्यपुस्तके तयार केलेली होती आणि गणित व ज्योतिषशास्त्र याच्यावर आधारित शून्यलब्धी हे पुस्तक जे आहे ते त्यांनी तयार केलेलं आहे. ठीक आहे. सो बाळशास्त्री जांभेकर इम्पॉर्टंट समाज सुधारक मध्ये आपलं कव्हर होतं. ठीक आहे. पुन्हा संघटनांचा कालानुक्रम. ठीक आहे. आता या ठिकाणी संघटना विचारल्यात कधी स्थापन झाल्या, तर ह्या आहेत प्री काँग्रेस किंवा काँग्रेस पूर्व संघटना. ठीक आहे. आणि त्यांचा कालानुक्रम आपल्याला लावायचा आहे. म्हणजे आयोगाला एक्सपेक्ट काय आहे की काँग्रेस हे इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन होतं, परंतु त्याच्या आधी कोणती ऑर्गनायझेशन किंवा संघटना कार्यरत होत्या. ठीक आहे. सो पुणे सार्वजनिक सभा आपल्याला माहिती आहे 1867. ठीक आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885. बॉम्बे असोसिएशनच पुढे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन झालं. मद्रास महाजन सभा 1884. ठीक आहे. आणि इंडियन असोसिएशन 1876. ठीक आहे. सोपं आपल्याला माहिती आहे, इम्पॉर्टंट आहे, वारंवार विचारतात, त्यामुळे इयर लक्षात ठेवायलाही सोपं आणि माहिती असायला हवं. ठीक आहे. सो याच्यामध्ये तरी एवढं लक्षात यायला हवं की या 3 संघटनांचा मिळून नंतर काँग्रेस बनला आणि सगळ्यात आधी पुणे सार्वजनिक सभा जी होती ती कार्यरत होती. मग तर पहिलं असायला हवं आणि फक्त एकाच याच्यामध्ये आहे पहिलं, त्यामुळे इतर माहित नसल्या तरी चालेल, पण आपल्याला पुणे सार्वजनिक सभा माहिती हवी. ठीक आहे. अँड ऍटलिस्ट यांचा एरिया तरी की कोणत्या कालखंडात किंवा कोणत्या दशकात या फॉर्म झाल्या एवढं तरी माहिती असायला हवं. ठीक आहे. सो येस, मद्रास महाजन सभा 1884. ठीक आहे. त्यामध्ये मद्रासमध्ये स्थापन झाली. दक्षिण भारतातील शिक्षित मध्यम वर्गाच्या राजकीय मागण्या त्यांनी मांडल्या. ठीक आहे. नेक्स्ट स्थापना कोणी केली? रंगय्या नायडू, सुब्बाराव पंतलू, M.V. राघवाचार्य आणि हे प्रमुख सदस्य होते. ठीक आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जे 1885 मध्ये स्थापन केलेलं आहे मुंबईमध्ये. ठीक आहे. KT तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बदरुद्दीन तय्यबजी. ठीक आहे. नेक्स्ट पुणे सार्वजनिक सभा 1867 मध्ये. ठीक आहे. पुणा असोसिएशन किंवा पुणे असोसिएशन म्हणून ती स्थापन झालेली. कोणी? सार्वजनिक सभा हे नाव पडलं तिला नंतर. तर ग.वा. जोशी, त्याच्यानंतर महादेव गोविंद रानडे हे त्याचे संस्थापक होते. ठीक आहे.
इंडियन असोसिएशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1867 मध्ये कलकत्ता या ठिकाणी त्याची स्थापना झालेली होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ठीक आहे. सो ह्या आधीच्या काँग्रेस आधीच्या इम्पॉर्टंट संघटना आहे, राजकीय संघटना आहे. सो ते करून ठेवायचं आहे. त्यांची स्थापना आणि कोणी स्थापन केली याच्याबद्दल माहिती हवी. ठीक आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने झाला. ठीक आहे. सो साबरमती करार आपण जनरली वाचत नाही किंवा ज्या वर्षी हा क्वेश्चन आला तर त्या वर्षीपर्यंत कोणालाही माहिती नव्हतं साबरमती करार, कारण आपण वाचत नाही, एवढा इम्पॉर्टंटही नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना हा क्वेश्चन जो होता तो डिफिकल्ट कॅटेगरीतला वाटला. ठीक आहे. सो याच्यात काय दिलंय, प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी. नेक्स्ट, विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये. नेक्स्ट, कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये. तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. फोर्थ, मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. ठीक आहे. तो साबरमती करार जो आहे हा काँग्रेस आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेला व ब्रिटिश. ठीक आहे. काँग्रेस आणि ब्रिटिश मध्ये हा करार झालेला आहे. तर ब्रिटिश जातीय कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये किंवा हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे, किंवा त्यांचं हेच काय होतं, डिवाइड अँड रूल. ठीक आहे. डिवाइड अँड रूल ही पॉलिसी होती. मग ते हिंदू मुस्लिम ऐक्य राखायला सांगतील का? नाही. तो ऑप्शन 3 कट. ठीक आहे. नेक्स्ट, ते आणखी एका पक्षाची स्थापना करायला लावतील का? प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना नाही. ठीक आहे. विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये किंवा याच्यात काय दिलंय, मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. तर या दोघांपैकी जर पाहिलं तर 4 नंबरचा ऑप्शन जो आहे याच्यात समिती जी आहे तिचंही नाव दिलंय की समितीमध्ये सदस्य कोण असतील आणि तिचं काम काय असेल. ठीक आहे. त्यामुळे मोस्ट जे अपीलिंग आन्सर वाटतं ते आहे 4. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4, विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये. ठीक आहे. हे ऑप्शन मध्ये नाही, बिकॉज काँग्रेस कधीही याला मान्य करणार नाही. ठीक आहे. सो साबरमती करार जो आहे हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ब्रिटिश यांच्यात झाला होता. ठीक आहे. काँग्रेस करून सर तेज बहादूर सप्रू, CS डॉक्टर श्रीनिवास शास्त्री यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. आणि मुख्य उद्देश काय होता साबरमती कराराचा? केंद्रीय कायदे मंडळात भारतीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न सोडवणे आणि ठीक आहे केंद्रीय कायदे मंडळात भारतीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न सोडवणे, त्यांच्यासाठी समिती स्थापन केली गेलेली. ठीक आहे. आणि जो भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय मानला जात होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सन 1934 मध्ये कर्षक संघम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आलेली होती? ठीक आहे. शेतकरी चळवळ आणि कामगार चळवळ. याच्यावरती क्वेश्चन दिसतातच. ठीक आहे. सो शेतकरी चळवळ असू दे, कामगार चळवळ करून ठेवायच्या आहेत. 1857च्या आधीच्या आणि 1857च्या नंतरच्या 1947 पर्यंत ह्या सर्व चळवळी करायच्या आहेत. ठीक आहे. सो इसवी सन 1934 मध्ये विचारले की कर्षक संगम हे जे काय ऑर्गनायझेशन आहे ते कोणत्या प्रांतात स्थापन केलेलं. संघम हा जरी शब्द पाहिला तरी आपल्याला कळतं की बेंगॉल नाही तर साऊथ इंडियामधील कोणत्या तरी स्टेट असेल. ठीक आहे. सो याच्यामध्ये ठीक आहे सगळ्यात जास्त जे आहे त्यावेळी ऍक्टिव्ह होतं केरळ आणि तमिळनाडू. ठीक आहे त्यावेळेस. ठीक आहे. मग त्याच्यामधूनही केरळ हे त्याचा आन्सर आहे.
बुकमध्ये दिलेला आहे. कर्षक संगम किंवा शेतकरी चळवळी ज्यावेळेस आपण वाचतो तर वेगवेगळ्या भागात जे काही शेतकरी चळवळी झालेला, कामगार चळवळी झालेला, तर त्या किंवा संघटना स्थापन झालेल्या त्यांची नावं आणि कोणत्या ठिकाणी स्थापन झाले, तर हा जे होता क्वेश्चन त्यामुळे मीडियम लेवलचा होता. कारण की एवढं छोटं ऑर्गनायझेशन आपण लिटरली नाही वाचत. बट होता हा क्वेश्चन जो होता व्यवस्थित अभ्यास जर केलेला असेल तर सॉल्व्ह होण्यासारखा होता. ठीक आहे. येस, कर्षक संगम आता लक्षात घ्यायचंय की केरळ भागात शेतकऱ्यांची ही चळवळ सुरू झालेली. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खेडोपाडी जाऊन शेतकरी संघटना स्थापन केल्या. ठीक आहे. याची मुख्य मागणी काय होती की सामंती शुल्क आणि बेकायदेशीर आकारणी रद्द करावी. त्यानंतर नूतनीकरण शुल्क प्रथा बंद करावी. आगाऊ भाडे देण्याची प्रथा बंद करावी. शेतीच्या आधारावर भाडे ठरवावे. म्हणजे जमिनीचं मोजमाप करून भाडं ठरवावं. जमीनदारांकडूनच भाडेकरांना बेदखल करू नये. ठीक आहे. म्हणजे जमीनदारांनीच भाडेकरांना बेदखल करू नये आणि कर, भाडे आणि कर्जाचा बोजा कमी करावा. ठीक आहे. सो हे झालेलं कर्षक संगम. त्यामुळे लक्षात ठेवायचं शेतकरी चळवळ आणि कामगार चळवळ. ठीक आहे. नेक्स्ट आहे 12 नंबरचा क्वेश्चन. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असं कोणी केलेला आहे. ठीक आहे. सो दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असं कोणी केलेला आहे. ऑप्शन पंडित मोतीलाल नेहरू, डी.जी. तेंडुलकर, पी.सी. रे, डी.पी. मिश्रा, शंकरराव देव, ग.वी. केतकर, आप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नंबियार. ठीक आहे. तो याच्यामध्ये पुन्हा पाहायचं की मोठी पर्सनॅलिटी किंवा कोणावरती क्वेश्चन जाऊ शकतात, तर पंडित मोतीलाल नेहरू आणि डी.जी. तेंडुलकर. पंडित मोतीलाल नेहरू ही कधी मोठी पर्सनॅलिटी आहे नॅशनल लेवलची, त्यामुळे असं प्रतिपादन कोण करू शकतं, तर पंडित नेहरू आणि डी.जी. डॉक्टर जी तेंडुलकर. ठीक आहे. किंवा डी.जी. तेंडुलकर. पी.सी. रे आपल्याला माहिती नाही, डी.पी. मिश्रा यांच्याबद्दल माहिती नाही, शंकरराव देव ठीक आहे, ग.वी. केतकर यांच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही, त्याच्यानंतर आप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नंबियार ठीक आहे यांच्याबद्दलही माहित नाही. सो एक्सपेक्टेड आहे की पंडित मोतीलाल नेहरू यांच्याबद्दल आपल्याला बेसिक माहिती हवं. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं ऑप्शनमध्ये हिस्ट्रीमध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं की येत नाहीये, जिथे आपण नॉलेज कमी पडतं तिथे आपल्याला लॉजिक लावायचं आणि त्याच्यातही लक्षात ठेवायचं की मोठी पर्सनॅलिटी किंवा ज्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकता अशी कोणती पर्सनॅलिटी दिसते. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 13 नंबरचा. येस, खालील विधाने कोणा संदर्भात आहे. ठीक आहे. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली म्हणजे काय, धर्म आणि राजकारण यांना सेपरेट ठेवलं त्याने. ठीक आहे. त्यानंतर सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेने धोरण स्वीकारले. ठीक आहे. सो ज्या काही सती जाणार आहेत तर त्यांच्याबद्दल त्याने अलिप्तता किंवा दूरचं धोरण स्वीकारलं. नेक्स्ट, बालविवाह थांबवणे, विधवा विवाहाला उत्तेजन देणे. ठीक आहे. असे रिफॉर्म्स केले. ठीक आहे. त्यानंतर सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा त्याने दावा केला. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण मध्ययुगीन भारत स्टडी करतो किंवा सल्तनत सुलतान कालखंड किंवा मुघल कालखंड आपण ज्यावेळेस स्टडी करतो तर अशा सुधारणा घेतलेला एकच मुघल राजा होता, तो म्हणजे अकबर. अकबर. त्यामुळे सोप्या लेवलचा क्वेश्चन. ठीक आहे. सम्राट अकबर. ठीक आहे. सो अकबर बद्दल बोलायचं की सामाजिक कार्य जी आहेत अकबरची ती फेमस होती. सो गुलामगिरीची पद्धत आणि गुलामांची खरेदी विक्री त्याने बंद केली. अनेक सोशल रिफॉर्म त्याने केले. बहुपत्नीत्वाला विरोध केला त्याने. ठीक आहे. सो बहुपत्नीत्वाला विरोध केला. त्यानंतर विधवांना पुनर्विवाहाची कायदेशीर परवानगी दिली. नेक्स्ट, विधवांना सती जाण्यास जबरदस्ती करू नये असा त्याने कायदा आणला. त्यानंतर मस्जिद, मंदिरे, चर्च बांधण्यावरती कोणतीही बंदी नाही. ठीक आहे.
दारू तयार करणे व विक्रीवरती निर्बंध घातले, बालविवाहास विरोध केला, विधवा विवाहाला प्रोत्साहन दिलं आणि धर्म व राजकारण वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. सो धर्म व राजकारण वेगळे ठेवण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. ठीक आहे. सो अकबर याने खूप साऱ्या रिफॉर्म किंवा चांगली कायदे केलेले, त्यामुळे त्यांच्यावरती क्वेश्चन दिसतो. आणि अगेन जर पाहिलं तर फेमस किंवा यांच्यामध्येही सर्वात जास्त फेमस पर्सनॅलिटी आहे अकबर. ठीक आहे. येस. 14 नंबरचा क्वेश्चन की खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता. कारण. ठीक आहे. आदिवासी चळवळी. ठीक आहे. आदिवासींचा उठाव. ठीक आहे. तो आदिवासींचा उठाव. ठीक आहे. सो उत्तर भारतातील भिल्लांचा उठाव विचारला या ठिकाणी. उत्तर भारतातील उठावांच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. ठीक आहे. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. नेक्स्ट आहे 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझी सिंग नाईक उठावात सामील झाले. ठीक आहे. आणि काझी सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले. ठीक आहे. सो भिल्लांचा उठाव. भिल्ल माहिती आपल्याला सातपुडा विभागात दिसतात, सातपुडा पर्वत रांगेत. ठीक आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात दिसतात. सो उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून या विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. यस, मिळू शकते. नेक्स्ट 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक आणि काझीसिंग नाईक उठावात सामील झाले आणि काझीसिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खजिना लुटला. ही तिन्ही वाक्य जी आहे ती एकमेकांशी तिन्ही वाक्य काय आहे, एकमेकांशी सुसंगत आहेत. सुसंगत म्हणजे काय तर रिलेट करतात. ठीक आहे. या ठिकाणी त्यांना उठावाची माहिती भेटली, त्यानंतर त्यांचे नेते कोण होते आणि त्यांनी काय कार्य केलं. सो एकमेकांशी जे आहे जोडलेली सेंटेन्सेस आहेत. त्यामुळे याच्यात कोणती फॅक्ट जी आहे ती चुकीचे देण्याचा वाव जो आहे तो खूप कमी आहे. त्यामुळे आपला ऑप्शन असायला हवा वरील पैकी सर्व. ठीक आहे. वरील पैकी सर्व. ठीक आहे. तो आदिवासी चळवळी जो आहे तो भाग करायचा आहे. ठीक आहे. सो भिल्लांचा उठाव 1818 1858 मध्ये झालेला. भिल्लांची वस्ती जर बघितली तर अरवली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वत रांगामध्ये आपल्याला आढळते. उठावाचे नेते जर पाहिले काझी सिंग किंवा ख्वाजा नाईक, भागोजी नाईक, भीमा नाईक आणि रामसिंग. तो उठावाची कारणे काय होती भिल्लांच्या? इंग्रजांनी आर्थिक स्वार्थासाठी केलेले शोषण. ठीक आहे. इंग्रजांनी केलेले शोषण, त्यांच्या जमिनी असेल किंवा जंगलामध्ये केलेला प्रवेश. ठीक आहे. भिल्लांच्या जमिनी व वतनांवर आणलेल्या जप्ती, त्यानंतर धर्मांतर करण्याची सक्ती. आणि याच्यातील उठावातील जर काही महत्वाच्या घटना पाहिल्या तर 1819-20 मध्ये चिल्या नाईक याने उठाव केला होता. 1820 मध्ये सरदार दशरथ याने उठाव केला होता. ठीक आहे. 1822 मध्ये हिरा नाईकने उठाव केला. 1825 मध्ये शिवराम चिमणाजी यांनी उठाव केला होता. आणि 1857 ला भीमा नाईक यांनी खानदेशातील उठाव पुढे चालवला. ठीक आहे. सो भिल्ल व इंग्रज यांच्यातील नांदूर शिंगोटे लढाईत कॅप्टन हेनरी जो होता, ठीक आहे, हा मृत्युमुखी पडला होता. सो नांदूर शिंगोटेची लढाई ही भिल्लांच्या उठावातील एक फेमस घटना आहे. ठीक आहे. त्यामुळे आदिवासी उठाव जे आहे ते करायचे आहेत प्रिलिम्स साठी. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडलेले आहे? ठीक आहे. ते म्हणजे इनडायरेक्टली क्वेश्चन काय विचारलाय की ॲनी बेझंट यांचे वृत्तपत्रे कोणती आहेत? ठीक आहे. सो इनडायरेक्टली याचा अर्थ हाच होतो. मग ॲनी बेझंट यांचे वृत्तपत्र आपल्याला माहिती न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ.
ठीक आहे. टेलिग्राफ आणि बॉम्बे गॅझेट हे नाही, बॉम्बे गॅझेट खूप आधी आलेलं. ठीक आहे. सो त्याचा जरी कालखंड माहिती असेल तर क कट होत आहे, आणि ब आणि आणि ड राहत आहे. तर आपल्याला माहिती आहे, आपण पाठ करतो ॲनी बेझंट यांची न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. ठीक आहे. सो येस, ॲनी बेझंट आणि होम रूल लीग. तर ॲनी बेझंट यांनी 1916 मध्ये होम रूल चळवळ स्टार्ट केलेली. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे टिळकांनी मुंबईमध्ये आणि त्याच्या बाहेर ॲनी बेझंट. ठीक आहे. होम रूल लीगचे कार्यक्षेत्र मुंबई, मद्रास, महाराष्ट्र, उत्तर व दक्षिण भारतात होते. आयर्लंडमधील होम रूल चळवळीच्या धर्तीवर, यस, आपल्यामध्ये जी होम रूल चळवळ झाली तर ती कोणाच्या धर्तीवरती? आयर्लंडमधील चळवळीच्या. ठीक आहे. काय मागणी होती? स्वशासन मागणी करण्यात आलेली होती. त्यामुळे त्यांनी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं? त्यांच्या विचारांचा किंवा होम रूलच्या विचारांचा प्रसार केला होता. ठीक आहे. आणि या चळवळीमुळे भारतात स्वराज्याच्या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळालं. ठीक आहे. सो अगेन वृत्तपत्रे आणि संपादक आपण पहिले याच्यावरती क्वेश्चन विचारलेच जातात. ठीक आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, करून ठेवायचं आहे. येस. ठीक आहे. सो हा 2023चा क्वेश्चन पेपर आपण हिस्ट्रीचा अॅनलाइज केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 2024चा पेपर पाहणार आहोत. सो थँक्यू सो मच.